मंडळ अधिकारी कोदामेंढी, तलाठी अरोली, कोदामेंढी, वाकेश्वर, इजनी, पिंपळगाव, महालगाव यांचे अक्षम्य दुर्लक्षामुळे महसूलात चुना। रेती माफिया मस्त, मंडळ अधिकारी सुस्त। लक्ष्मी दर्शनमुळे महसूल विभाग झोपेत। मौदा तालुक्यातील अरोली, कोदामेंढी त्याव्यतिरिक्त इतर दिवस रात्र देखील मोकाट अशी स्थिती तालुक्यात वाळू माफियांची झाली आहे। सूरसंगम नदीच्या पात्रातून वाळूचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे। सूरसंगम, अरोली, कोदामेंढी, वाकेश्वर, इजनी, पिंपळगाव, महालगाव येथील नदीच्या पात्रातून अवैध रेती उपसा केला जातो। तेथील स्थानिक पातळीवर मंडळ अधिकारी श्री गोपाल फुल उंबरकर, कोदामेंढी यांनी अवैध रेती वाहतूक असताना अद्यापही 2 वर्षापासून कारवाई शून्य असल्याचं बोलले जातात आणि मंडळ अधिकारी हे उंटावरून शेळ्या हकलत असतात। या मंडळ अधिकाऱ्यांचे कोदामेंढी येथील हक्क्यावर अक्षम्य दुर्लक्षामुळे सूर संगम नदीच्या पात्रातील जवळपास 10 ते 12 हजार ब्रास अवैध रेतीचे उत्खनन झालेले दिसून येते। अरोली ट्रॅफिक पोलीस शंकर मळावी अवैध रेती माफिया आणून मुरुम तस्करी माफियांकडून अवैध वसुली करीत असतो। शंकर मळावी ट्रॅफिक पोलीस अरोली हा हप्ता वसुलीत व्यस्त राहण्याच्या नादात असून यांच्यावर कारवाईकरिता पोलीस अधीक्षक दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे। अरोली पोलीस स्टेशन कारवाईकरिता उदासीन दिसून येतोय। स्थानिक मंडळ अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण व नदीपात्राला धोका निर्माण झालेला आहे। यांची जणू काही वाळू माफियावर अधिकाऱ्यांची कृपाच असल्यासारखी आहे। स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना महिन्याकाठी लक्ष्मी दर्शन होत असल्याने रेती तस्कर मोकाट आहे। याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे। मंडळ अधिकारी गोपाल फुल उंबरकर, कोदामेंढी यांना भ्रमणध्वनीद्वारे प्रतिक्रिया मागितली असता कसल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही। विदर्भ संपादक विजय चिलकुरी।